ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा मराठवाड्यामध्ये दोन नेत्यांमधला वाद चांगलाच रंगतो। यातले एक आहेत शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार आणि दुसरे आहेत भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे। रावसाहेब दानवे यांचा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्यानंतर दानवेंनी सत्तारांच्या विरोधात जणू फटाक्यांची माळच लावायची ठरवले। त्यामुळे मराठवाड्यामध्ये सध्या फटाक्यांचे आवाज जोरदार येत आहेत। बघा, मी पहिलवान आहे। अरे ऐका ना बाबा, अरे मी पहिलवान आहे, कोणाशी तर दोन दोन हात करायचे। अरे शिल्लोड है का पाकिस्तान है? या दोन नेत्यांची जेवढी दोस्ती तेवढीच दुश्मनी। आता तर दानवे विरुद्ध सत्तार या संघर्षाला आणखी धार आली आहे। त्याचे कारण आहे लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंचा झालेला पराभव। 1999 पासून सलग 5 टर्म खासदार असलेले रावसाहेब दानवे यंदा सिक्सर मारायला सज्ज होते, पण सिल्लोड मतदारसंघात त्यांचा घात झाला। सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना 73,278 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या कल्याण काळेंना 1,01,037 इतकी मतं मिळाली। त्यानंतर आपल्याच कार्यकर्त्यांनी दानवेंचा पराभव केल्याचं विधान सत्तार यांनी केलं होतं। सत्तारांच्या या विधानानंतर दानवेंचा तिळपापड झाला। पोलिसांनी नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ भाजपनं अजिंठ्याजवळ आंदोलन केलं। या आंदोलनात दानवेंनी सत्तारांच्या सिल्लोडला थेट पाकिस्तान म्हटलं। आमचा कमलेश कटारिया हा गरीब माणूस आहे, सिंधी समाजाचा, याचा समाज आहे किती? परवा जाऊन याच्या टपऱ्या टाकल्याच्या याच्यावर जतात कोणी पेट्रोल पंप टाकत असता 10,000 हिस्सा देता क्या? नहीं तो शिल्लोड में डालना नहीं। अरे शिल्लोड है का पाकिस्तान है? तिथं राहायचं का पलायन करायचं? एक काळ असा होता, त्या पाकिस्तान जेव्हा बंटवारा झाला तेव्हा 22% हिंदू होते, बाकी बिचारे मुसलमान होते। मी पहिलवान आहे। अरे ऐका ना बाबा, अरे मी पहिलवान आहे, कोणाशी तर दोन दोन हात करायचे। मी पहिलवान आहे। अरे ऐका ना बाबा, अरे मी पहिलवान आहे, कोणाशी तर दोन दोन हात करायचे। सिल्लोडचा पाकिस्तान असा उल्लेख दानवेंनी केल्यानंतर सत्तारांचे समर्थकही आक्रमक झाले। दानवेंविरोधात सिल्लोडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला। लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सल रावसाहेब दानवेंच्या मनात कायम आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारांना जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न दानवेंचा असणार आहे। त्यातच सिल्लोड मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांचा अब्दुल सत्तारांना असणारा विरोध दानवेंना बळ देणारं ठरणार आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत युती धर्माला जागत सत्तारांनी दानवेंना मदत केली होती। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत दानवेंनी मदत न केल्याचा आरोप सत्तारांनी केला होता। त्यानंतर दानवेंचा पराभव केल्याशिवाय टोपी उतरवणार नाही अशी शपथच सत्तारांनी घेतली होती। आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत दानवेंचा पराभव झालाय आणि विधानसभा निवडणूकही तोंडावर आहे। सिल्लोड विधानसभेची लढत मंत्री अब्दुल सत्तारांसाठी प्रतिष्ठेची असेल, पण सत्तारांचा पराभव करून परतफेड करण्यासाठी दानवेही सरसावलेत। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत सिल्लोडची लढत चुरशीची होणार यात शंका नाही। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।